तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत सोडताय आणि पाठीमागे बसून न्यायची भीती वाटते. कधी-कधी मुलं पकडून बसतात आणि बसतही नाही. तर त्यासाठी काय करायचं सांगतेच. पण त्याआधी हॅलो, नमस्कार. डे ऑफ टू माय मिनी व्लॉग आणि आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर दत्त जयंती पण आहे आणि मग त्यासाठी मला थोडंसं मंदिरात पण जायचं होतं आणि घरी येऊन गुरुवारची पण पूजा करायची होती. मग त्यासाठी मी आज पोरांसाठी वाटाण्याची भाजी केलेली. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की वाटाण्याची भाजीमध्ये वाटाणे वेगळे आणि त्याचं पाणी वेगळं होतं. तर भाजी करते वेळेस कधी पण काय करायचं, वाटाणे जेव्हा आपण उकडवून घेतो त्यावेळेस त्यामध्ये 1 ते 2 बटाटा त्याचसोबत उकडवून घ्यायचा आणि जेव्हा भाजी करताय तेव्हा त्यामध्ये स्मॅश करून टाकायचा. म्हणजे भाजी एकदम छान अशी दाटसर होते. पाणी आणि बटाटा असा अजिबात वेगळा होत नाही. त्यानंतर मी मुलांचे डबे पॅक केले आणि लगेच निघाले त्यांना सोडवायला. मुलाची शाळा लवकर असते त्यामुळे मुलगा पहिल्यांदाच जातो 8 वाजता आणि मुलीची नंतर 10 वाजता असते. मग त्यावेळेस मी डबे आणि हिला घेऊन जाते आणि डब्बा त्याचा पण देऊन येते. त्यानंतर मी लगेचच सोडून मंदिरात जाऊन वापस आली. मी तिथला काही व्हिडिओ घेतला नाही, पण घरी आल्यानंतर लगेचच पूजेला सुरुवात केली गुरुवारच्या. तसं मी सोडवायला ड्रेस घालून गेलेली, कारण मला स्कूटीवर साडी घालून चालवता येत नाही. म्हणजे माझ्या स्कूटीला समोरच्या साईडला एक सीट आहे, त्यामुळे साडी त्यामध्ये अटकते आणि त्यामुळे अजिबात कुठंही जाते वेळेस साडी घालता येत नाही. ड्रेसवर जावं लागतं आणि लगेच घरी येऊन साडी घालून मी अशा प्रकारे गुरुवारची पूजा केली. त्यानंतर यांचं जेवणाचं दुपारचं बघितलं आणि क्विकली लगेच साडी बदलली, ड्रेस घातला आणि लगेच परत मुलांना घ्यायला निघावं लागतं अशा प्रकारे. आणि तिथं मला मुलीची शाळा सुटल्याच्यानंतर 15 मिनिटात मुलाच्या शाळेसाठी वाट पाहावी लागते आणि त्यावेळेस तिला खेळायला काहीतरी लागतं म्हणून हे घेऊन जाते. आणि त्याचबरोबर तुम्ही ती शीट पाहिलीच असेल तर ती आहे सीटमध्ये. तुम्हालाही घ्यायची असेल तर ती ऑनलाईन अवेलेबल आहे.